कायद्याचा धाक राहिला नाही, पोलीस खात्यात फक्त भ्रष्टाचार, असं संजय राऊत यांनी आरोप केलाय। उरणमधील घटनेवरून संजय राऊतांनी सरकारवर आरोप केलाय। कोणी सुटणार नाही, कठोर कारवाई करण्याची सरकारची भूमिका असल्याचं बावनकुळे म्हणाले। उरणची घटना आपण सांगितली, कायद्याचा धाकच राहिलेला नाही, कारण पोलीस खात्यामध्ये जो भ्रष्टाचार वाढलेला आहे, पैसे दिल्याशिवाय नेमणुका होत नाहीत। मग हवालदार असतील, फौजदार असतील, उपायुक्त असतील, उपअधीक्षक असतील, पोलीस जिल्हा प्रमुख असतील, मुंबईमधल्या नियुक्त्या असतील, प्रत्येक ठिकाणी पोलिसांचा व्यवहार हा पैशाच्या माध्यमातून होतो आहे। त्याच्यामुळे पोलीस एकदा त्या पदावर बसले की तो त्याची कमाई आणि त्याची जी वसुली आहे, वर हप्ता द्यायचा आहे, त्याच्यासाठीच ते काम करतात। माननीय मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केलं आहे की अशा कुठल्याही प्रकरणाला माफी नाही, अशा कुठल्याही घटनेला माफी नाही। त्यामुळं गृहमंत्री आणि मुख्यमंत्री आणि आमचं सरकार अशा प्रकरणामध्ये कडक कारवाई होईल, या प्रकरणामध्ये कोणी सुटणार नाही, अशा भूमिका सरकारची आहे। सरकार पूर्ण क्षमतेने काम करत आहे आणि दोषीला योग्य शिक्षा मिळेल असं मला